नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा महाविकास आघाडीतल्या तीनही प्रमुख नेत्यांची एक संयुक्त पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये बऱ्याच गोष्टींचा स्पष्ट खुलासा होईल अशा बातम्या, ब्रेकिंग न्यूज येत होत्या. आणि त्यापैकी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी पत्रकारांसमोर जाऊन आगामी निवडणुकीच्या, विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत एक भूमिका मांडली. अर्थात ही घासाघीस गेले 1.5-2 महिने चालू आहे. उभाटा शिवसेनेतर्फे उद्धव ठाकरे हट्ट धरून बसलेले आहेत. कधी ते हट्ट करतात, कधी ते हट्ट मागे घेतात की निवडणुकीच्या पूर्वी आगामी भविष्यातल्या मुख्यमंत्र्याचा, महाविकास आघाडी पदच्या मुख्यमंत्र्याचा चेहरा आणि नाव आधी घोषित केलं पाहिजे असा त्यांचा अट्टहास आहे. आणि तो नाव किंवा चेहरा म्हणजे आपलाच चेहरा आणि आपलंच नाव असलं पाहिजे, हे त्यामधलं गुपित आहे. उघडपणे उद्धव ठाकरे सांगत नाहीत. पण संजय राऊत वगैरे, ज्यांचा बोलविता धनी खुद्द उद्धव ठाकरे आहेत, ते संजय राऊत सातत्याने हा विषय पुढे रेटत असतात की जर मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसेल तर महाविकास आघाडीचं नुकसान होईल. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचा चेहरा एनडीएने आणि भाजपने पुढे केला आणि काँग्रेस किंवा महाविकास आघाडी, इंडिया आघाडी यांच्याकडून कुठला चेहरा पुढे केलेला नव्हता आणि त्याचाच तोटा महाविकास आघाडीला आणि इंडी आघाडीला सहन करावा लागला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पुढे जाताना लोकांसमोर मुख्यमंत्री पदाचा एकमेव चेहरा आपल्याला पेश करायलाच पाहिजे. त्याचा फायदा मिळेल, नाहीतर तोटा होईल. आणि हे सांगण्याचा हेतू सरळ आहे की जसा लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रापुरता तरी आघाडीचा नेता म्हणून उद्धव ठाकरे यांचा चेहरा होता, तसाच तो विधानसभा निवडणुकीत आगामी भावी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा चेहरा पुढे केला पाहिजे हा हट्ट आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारे आपलं नाव पुढे न करता उद्धव ठाकरे तीच भूमिका सूचित करत असतात. पाहिजे ते नाव तुम्ही जाहीर करा, तुम्हाला पाहिजे तो चेहरा जाहीर करा, उद्धव ठाकरे सूचित करत असतात. माझं असं म्हणत नाहीत, पण अपेक्षा माझंच नाव तुम्ही ठरवलं पाहिजे अशी आहे. आणि त्याला शरद पवार आणि नाना पटोले म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी दाद देत नाहीत, हे आता लपून राहिलेलं नाही. आणि त्यामुळे तडफडा उभाटा शिवसेनेमधला फार वाढलेला आहे, फार वाढलेला आहे. आणि यातून महाविकास आघाडी विधानसभा निवडणुका होईपर्यंत टिकेल का की फुटेल, इथपर्यंत जोरदार चर्चा रंगलेल्या आहेत. जोरदार त्याच्याविषयीचे अनेक तर्क मांडले जात आहेत, त्याविषयीचे नॅरेटिव्ह पुढे आणले जात आहेत. आणि खरोखरच उद्धव ठाकरे महाविकास आघाडी मोडण्यासाठी दुसऱ्या टोकाला जाऊ शकतील का? अर्थात दुसऱ्या टोकाला म्हणजे परत एकदा भाजप सोबत महायुतीमध्ये जातील का, याचीही चर्चा होते. पण ती शक्यता खूप कमी आहे. याचं कारण मध्यंतरीच्या 4-5 वर्षामध्ये उद्धव ठाकरे यांनीच नको नको ती वक्तव्य करून मागे फिरण्याचे सगळे दोर कापून टाकलेले. उद्धव ठाकरेंना सोबत घेतलं, परत एकदा आपल्या सोबत आणलं तर भाजपला त्याचा फायदा होण्यापेक्षा तोटा अधिक होऊ शकतो. कारण फडणवीस असो, मोदी असोत, शहा असोत, यांच्याविषयी उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत जी मुक्ताफळं उधळलेली आहे, त्या मुक्ताफळांचा राग त्या संबंधितांना म्हणजे मोदी, शहा, फडणवीसांना आला असेल नसेल, पण त्यांच्या अनुयायांना, त्यांच्या पाठीराख्यांना मात्र त्याचा कमालीचा राग आलेला आहे. आणि म्हणूनच उद्धव ठाकरेंना आता भाजपने सोबत घेण्याचा प्रयत्न केला किंवा तसा विचार जरी पुढे आला तरी भाजपचे अनेक पाठीराखे, समर्थक, मतदार निवडणुकीपासून दूर राहतील. भाजप सत्तेत नाही, निवडणुकीत पडला तरी परवा नाही.
आणि याची चुणूक भाजपच्या मतदाराने, भाजपच्या समर्थकाने लोकसभा निवडणुकीत दाखवलेली आहे. ज्या अजितदादांवर भाजपने भरमसाठ आरोप केलेले होते, सातत्याने आरोप केलेले होते, 70,000 कोटीचा घोटाळा वगैरे वगैरे वगैरे, त्याच अजितदादांना महायुतीत आणून उपमुख्यमंत्री करणं किंवा त्यांच्या 8-9 सहकार्यांना मंत्रीपद बहाल करणं हे भाजपच्या पाठीराख्याला आवडलं नाही. आणि त्यामुळेच गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचंड संख्येने मतदार नाराज होता आणि तो मतदानाला सुद्धा बाहेर पडला नाही. शरद पवारांचे, अजितदादांचे उमेदवार असोत किंवा महायुतीचे उमेदवार असोत, त्यांना तर सोडूनच द्या, खुद्द भाजपच्या अधिकृत उमेदवारांना सुद्धा भाजपच्या समर्थक मतदारांनी भरभरून मतं दिली असती तर लोकसभेचे निकाल वेगळे लागले असते. पण भाजपचा मतदार हा अजितदादांच्या आगमनामुळे इतका कमालीचा नाराज होता की त्याने भाजपच्या अधिकृत उमेदवारांना मत देण्यासाठी सुद्धा पाठ फिरवली. आणि हा इतिहास किंवा हा ताजा अनुभव लक्षात घेतला तर त्याच प्रकारे उद्धव ठाकरेंना परत महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी आणण्याचा विचार नुसता समोर आला तरी लोकसभेपेक्षा अधिक प्रमाणात भारतीय जनता पक्षाचं नुकसान होऊ शकतं. 28 जागा लढवून फक्त 9 जागा लोकसभेच्या भाजपला जिंकता आल्या, याला सर्वात मोठं कारण मुस्लिम दलित कन्सोलिडेशन, एकजूट वोट बँक असलं तरी त्यातही मोठा तोटा जो आहे तो भाजपच्या समर्थकांनी भाजप उमेदवारांकडे पाठ फिरवणं हे त्याचं कारण आहे. आणि त्या अनुभवानंतर म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना, दुधाने तोंड भाजलं तर ताक सुद्धा माणूस फुंकून पितो, भाजपला तेच करणं आवश्यक आहे. उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारची मुक्ताफळं उधळलीत ती भले फडणवीसांना दुखावणारी नसतील पण त्यांच्या अनुयायांना दुखावणारी आहेत. देव कधीही रागवत नाही, देवाचे भक्त रागवतात. कुठचा स्वामी महाराज असतो त्याच्याविषयीचे अपशब्द त्याच्या भक्तांना सहन होत नाहीत. आणि तीच गोष्ट राजकीय नेते आणि त्यांच्या अनुयायांच्या बाबतीत असते. आणि म्हणून एक बाब विसरता कामा नये की उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीत नाराज असल्यामुळे आणि त्यांचं मुख्यमंत्रीपद जाहीर होत नसल्यामुळे नाराज होऊन दुसऱ्या टोकाला जातील, ही जी भाषा चालते त्यामध्ये काडी मात्र तथ्य नाही. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे जायला तयार असतील, उद्धव ठाकरे जायला तयार असतील. तुम्हाला आठवतं 2019च्या निवडणुकीचे संपूर्ण निकाल हाती आले विधानसभेचे, त्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदा पत्रकार परिषदेत आले तेव्हा त्यांनी भाजपला एक इशारा दिला होता की बंद दरवाजा आड मुख्यमंत्री पदाचं दिलेलं वचन आहे, त्यासाठी काय करणार ते सांगा, नाहीतर मी दुसऱ्या टोकाला सुद्धा जाऊ शकतो, मला सगळे पर्याय, सगळे ऑप्शन्स ओपन आहेत. आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे दुसऱ्या टोकाला जाऊ शकतात ही चर्चा झाली. दुसऱ्या टोकाला एकनाथ शिंदे गेले. एकनाथ शिंदे गेले, आपला पक्ष घेऊन ते भाजपकडे परत आले. आणि म्हणूनच त्यानंतरही 2-2.5 वर्ष भाजपला शिव्याशाप देणारे, भाजपच्या हायकमांडची निंदानालस्ती करणारे उद्धव ठाकरे हे दुसऱ्या टोकाला जायला तयार असतील तरी दुसरं टोक म्हणजे भारतीय जनता पक्ष उद्धव ठाकरेंना महायुतीमध्ये समाविष्ट करून घ्यायला तयार आहे का, हा सुद्धा अधिक महत्वाचा प्रश्न आहे. पण उद्धव ठाकरेंची इतकी वाईट परिस्थिती आहे, मनस्थिती, की आता त्यांना कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्री व्हायचंय. आपल्याकडून मुख्यमंत्री पद हिसकावून घेतलं गेलं, यामुळे त्यांच्या वाट्याला सहानुभूती आली किंवा येईल, हा जो गाजावाजा गेली 2-2.5 वर्ष चालू आहे त्यात किती तथ्य नाही हे लोकसभा निवडणुकीने दाखवून दिलं. पण खुद्द उद्धव ठाकरेंना मात्र स्वतःविषयी अजूनही सहानुभूती आहे
त्यामुळे आपल्याला परत एकदा मुख्यमंत्री होणं आवश्यक आहे असं त्यांना वाटतं, म्हणून ते जिकिरीचा प्रयत्न करतायत. आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दणदणीत फटका बसला नसता तर तो मुख्यमंत्री पदाचा विषय काढणं उद्धव ठाकरे यांच्यासाठी अवघड होत. कारण साधी सरळ गोष्ट आहे, लोकसभेमध्ये आपली संख्या जवळपास दुप्पट झाली, त्यानंतर राहुल गांधी, प्रियांका गांधी, काँग्रेस पक्ष हा इतका उद्धटपणे वागायला लागलाय की त्यांना आपल्या मित्र पक्षांची पर्वा उरलेली नाही. आणि म्हणूनच हरियाणामध्ये काँग्रेसचा विजय होता होता दणदणीत पराभव झाला. त्यामुळे त्यांचे मित्र पक्षच अधिक खुश आहेत भाजपपेक्षा. कारण उद्धट झालेल्या लोकसभा निकालानंतर उद्दाम आणि उद्धट झालेल्या काँग्रेसला मतदाराने धडा शिकवला. ही काँग्रेसच्या मित्र पक्षांना आपली जमेची बाजू वाटायला लागले आणि हे छोटे छोटे मित्र पक्ष काँग्रेसला दमदाटी करायला लागले. आणि त्यामुळेच महाराष्ट्रात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मित्र पक्ष म्हणजे शरद पवार गट असेल किंवा उभाटा शिवसेना असेल, त्यांना काँग्रेसचं नाक दाबण्याची संधी मिळालेली आहे. आणि म्हणूनच परत एकदा हस्ते परहस्ते मुख्यमंत्री पदाचं नाव आणि मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचा चेहरा हा विषय उकरून काढण्यात आले. हरियाणाच्या निकालावर भाष्य करताना सामना या शिवसेनेच्या उभाठाच्या मुखपत्रामध्ये सरळ सरळ तो उल्लेख आला की काँग्रेस मित्र पक्षांना योग्य वागवत नसल्याचा हा परिणाम आहे. थोडक्यात कुठूनही आपल्याला मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे यासाठी उद्धव ठाकरे कमालीचे उतावळे झालेले आहेत. पण असा जेव्हा उतावळेपणा होतो आणि दुसरा पर्याय हवा असतो, तेव्हा दुसरा पर्याय असण्याची शक्यता टिकवावी लागते. इकडे नाही तर तिकडे जाईल हे करायचं असतं, तेव्हा दुसरी बाजू इतकी दुखावून चालत नाही की तिकडे जायला आपल्याला तोंड राहत नाही. कारण नसताना गेल्या 2-2.5 वर्षामध्ये आपला पक्ष अधिक भक्कम करण्यापेक्षा उद्धव ठाकरे अगदी काल परवा दसरा मेळाव्यात सुद्धा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला किंवा राज्य नेतृत्वाला शिव्याशाप देत राहिले. आणि त्यामुळे काँग्रेस किंवा महाविकास आघाडी सोडायची तर जायचं कुठे हा सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न उद्धव ठाकरे आणि उभाटा शिवसेनेसमोर उभा आहे. काँग्रेसला धमकावणं ठीक आहे, आम्ही निघून जाऊ, आम्ही वाटेल ते करू, आम्ही दुसऱ्या टोकाला जाऊ. अरे पण दुसरं टोक तुम्ही तुमच्यासाठी शिल्लक ठेवलेलं नाही, त्याचं काय? आणि मग उद्धव ठाकरे किंवा उभाटा शिवसेना जी आहे त्यांचं खरं दुखणं लक्षात घेता येतं की तुम्ही उभाटा किंवा उद्धव ठाकरे हे दुसऱ्या टोकाला जाऊच शकत नाहीत. कारण ज्या मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही निकालानंतर मतदाराच्या इच्छा पायदळी तुडवून मतदाराने नाकारलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेत आणून बसवलं, ते मुख्यमंत्रीपद तुम्हाला मिळावं म्हणून आणि ज्यांच्याशी तुम्ही दगाफटका केलात ते आता 5 वर्ष गेल्यानंतर तुम्हाला परत एकदा दगाफटका करण्याची संधी देतील ही अपेक्षाही बाळगू नये. कारण उभाटा शिवसेनेला किंवा उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाहेर पडायचं असेल तर कशासाठी बाहेर पडायचं हा मुद्दा सगळ्यात कळीचा आहे. सत्तेत सहभागी व्हायचं का? शरद पवारांचं असं असतं, शरद पवारांचा कुठल्याही मोठ्या पदावर अधिकार नको असतो, पण सत्तेत सहभाग हवा असतो. सत्तेचे सगळे लाभ आपल्याला मिळाले पाहिजेत म्हणून शरद पवार आपल्या आप्त स्वकीय जवळचे निकटवर्ती आणि तत्वज्ञान विचार या कशाचाही बळी घ्यायला तयार असतात. उद्धव ठाकरेंनी ते करून दाखवलं. पण फरक इतकाच असतो की अधिकचं मागायचं पण मिळेल त्यात समाधानी पण राहायचं, पण आपल्या तोंडाला पानं पुसली जाऊ नयेत
काहीतरी मिळालं पाहिजे यावर शरद पवारांचा भर असतो. उद्धव ठाकरेंच्या नेमकी ती गोष्ट लक्षात येत नाही. त्यांचं सगळं वागणं असं आहे की खाल्लं तर तुपाशी नाहीतर उपाशी. त्यामुळेच आता महाविकास आघाडी सोडायची असेल तर ती नुसते एक 5, 25, 40, 50 आमदार निवडून आणायचे यासाठी उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडी सोडायची नाही किंवा दुसऱ्या टोकाला जायचं नाहीये. उद्धव ठाकरेंचा हेतू साफ आणि स्वच्छ आहे. त्यांना स्वतःला मुख्यमंत्री पद पाहिजे. यासाठी महाविकास आघाडीकडून घोषणा आणि शब्द पाहिजे. आमदार उबाठाचे किती येवोत, 10 येवोत, 20 येवोत, 15 येवोत, 25 येवोत, सगळ्यात तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असो, तरी मुख्यमंत्री पद आम्हालाच मिळालं पाहिजे हा उद्धव ठाकरेंचा दावा आहे. आणि तिथेच तर सगळा वाद आहे. महाविकास आघाडीवाले म्हणतात की ज्याचे अधिक आमदार त्याचाच मुख्यमंत्री, आणि हाच तर नियम महायुतीत होता. शिवसेना भाजप युतीत काय होतं, जेव्हा जेव्हा शिवसेनेचे आमदार जास्त होते तेव्हा विरोधी नेता पद असो किंवा मुख्यमंत्री पद असो ते शिवसेनेच्याच वाट्याला आले. उद्धव ठाकरेंच्या आधी नारायण राणे आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले याचं कारण युतीमध्ये अधिकाधिक जागा ह्या शिवसेनेकडे होत्या, अधिक आमदार शिवसेनेकडे होते. पण उद्धव ठाकरेंना आता तो नियम नको आहे. जो नियम आधीपासून शिवसेनेने निर्माण केला आणि चालवला तो आता गैरसोयीचा झालेला आहे. म्हणून आमदार कमी असतील तरी मुख्यमंत्री आमचाच पाहिजे, म्हणजे मलाच मिळालं पाहिजे हा उद्धव ठाकरेंचा दावा आहे. आणि त्याचं तर्कशास्त्र जे आहे, दिलेलं वचन पाळलं नाही वगैरे खोट्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यासाठी उद्धव ठाकरेंच्या गोटातलाच एक भरभक्कम साक्षीदार समोर आलेला आहे. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांची जी सातत्याने धुसफूस चालू आहे ती सत्ता आपल्या पक्षाला मिळावी एवढ्यापुरती मर्यादित नाही. पक्ष गेला जहन्नम मध्ये. मुख्यमंत्रीपद पक्ष प्रमुख म्हणून मला मिळालं पाहिजे. उद्धव ठाकरेंना परत एकदा मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे. आणि मुख्यमंत्रीपद मिळत नसेल तर उबाटा शिवसेनेला कुठलीही सत्तापदं मिळाली नाही तरी चालतील, आपल्या सहकाऱ्यांना काही मिळालं नाही तरी चालेल, पण मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंना मिळालं पाहिजे. मंत्रीपद काय, मंत्रीपद तर 2014 ते 19 पर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 10-12 शिवसैनिकांना मंत्रिपद मिळालेली होती. वाद होता तो मुख्यमंत्रीपदाचा होता. आणि तीच गोष्ट आता उद्धव ठाकरे यांचे एक निकटवर्ती आणि विश्वास होते. मराठवाड्यातले शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेतले विरोधी नेते अंबादास दानवे आणि सरळ सरळ सांगून टाकलं, मंत्रीपद शिवसेनेला भाजपच्या सोबत असताना महायुतीत असताना सुद्धा मिळत होती. मग आम्हाला बीजेपीची साथ सोडून महाविकास आघाडीमध्ये येण्याची गरज काय होती. सरळ सरळ निवडून आलो होतो आम्ही, धाकटा बाबू होतो, आम्हाला मंत्रिपद मिळाली असती. पण आम्हाला म्हणजे आमच्या पक्षप्रमुखाला स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि त्यामुळेच आम्हाला महायुतीवर लाथ मारून महाविकास आघाडीचा प्रयोग करावा लागला. आणि आज परत एकदा महायुती सोडायची असेल तर नुसती मंत्रीपद उपयोगाची नाही. महाविकास आघाडीत राहून मंत्रिपद मिळणार असतील आणि महायुतीत जाऊन फक्त मंत्रिपद मिळणार असतील तर त्यामध्ये उद्धव ठाकरे यांना काडी मात्र रस नाही. मुद्दा आहे तो मुख्यमंत्री पदाचा आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचंय आणि त्यासाठी ते दुसऱ्या टोकाला जाऊ शकतात, भाजप बरोबर महायुतीमध्ये जाऊ शकतात. परत एकदा पक्षाचे प्रमुख नेते असलेले एकनाथ शिंदे यांच्या बरोबर सुद्धा उद्धव ठाकरे जाऊ शकतात. हा, एकनाथ शिंदे यांनी त्यासाठी उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्रीपद द्या
अशी मागणी केली तर उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांचं सुद्धा नेतृत्व मान्य करतील, कारण त्यांच्यासाठी एकच निकष आणि एकच कसोटी आहे. जो कोणी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद द्यायला तयार असेल त्या बाजूला उद्धव ठाकरे जायला तयार आहेत. आणि म्हणून उद्धव ठाकरे बिहारचा निकष सांगतात. बिहारमध्ये नितीश कुमार हे कुठल्याही आघाडीत राहिले तरी कमी आमदार असतानाही त्या आघाडीने त्यांना मुख्यमंत्रीपदी ठेवलेलं आहे. आणि तोच निकष किंवा तीच कसोटी, तेच मोजमाप उद्धव ठाकरेंना महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये पाहिजे. महाविकास आघाडी ते द्यायला तयार नाही. आणि म्हणूनच महाविकास आघाडीला लाथ मारून उद्धव ठाकरे दुसऱ्या टोकाला जाऊ शकतात अशी चर्चा होते. पण दुसऱ्या टोकाला गेले तरी आमदार कमी असताना महायुती त्यांना मुख्यमंत्री करू शकेल का, हा प्रश्न सगळ्यात कळीचा आणि गहन प्रश्न आहे. आणि अंबादास दानवे तेच सांगतायत, आघाडी असो किंवा युती असो, कुठेही उबाठा शिवसेनेला किंवा शिवसेनेला मंत्रीपद मिळतच होती. प्रश्न होता तो आमच्या पक्षप्रमुखाच्या मुख्यमंत्री होण्याच्या हव्यासाचा. आणि मुख्य काय ते पक्षप्रमुखांचा हव्यास पूर्ण होण्यासाठीच आम्ही महायुतीला लाथ मारून, मतदाराला लाथ मारून आम्ही महाविकास आघाडी तयार केली आणि मुख्यमंत्री पद मिळवलं. मंत्रीपद कमी झाली तरी परवा नाही, पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजे. उद्या कदाचित महाविकास आघाडी शरद पवार आणि काँग्रेसने त्यांना आश्वासन दिलं की तुम्हाला मुख्यमंत्री करतो, पण 40च्या 40 मंत्रीपद जी आहेत ती राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि काँग्रेस यांना द्यायची आणि फक्त मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंना. तर शरद पवार उद्धव ठाकरे एका मिनिटात ती तडजोड मान्य करतील. अंबादास दानवे यांच्या म्हणण्याचा तोच अर्थ आहे. तोच अर्थ आहे. उद्धव ठाकरेंना शिवसैनिक, शिवसेना पक्ष, संघटना, पित्याची प्रतिष्ठा याच्याशी काडीचंही कर्तव्य नाही. त्यांना परत एकदा मुख्यमंत्री व्हायचंय. आणि मुख्यमंत्री होताना आपल्या कुठच्याही सहकार्याला साधं मंत्रीपद मिळालं नाही तरी उद्धव ठाकरेंना त्याची काडी मात्र परवा नाही, ही अवस्था आहे. मित्रांनो, अंबादास दानवे ही त्याची साक्ष देत आहेत. त्यांचं अलीकडचं स्टेटमेंट बघितलं, 1 दिवसासाठी मुख्यमंत्री करा. विषय आवडला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.